नवी दिल्लीत झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत हिंद प्रशांत क्षेत्रातील समृद्धी आणि स्थैर्यावर व्यापक चर्चा, नियमांवर आधारित सागरी व्यवस्थेवर भर देणारा संयुक्त जाहीरनामा जारी, हिंद प्रशांत सागरी देखरेख सहकार्य उपक्रमाचा प्रारंभ आणि बंदरांच्या पायाभूत सुविधांसाठी सहकार्य या संदर्भात घोषणा झाल्याची मार्को रुबियो यांची माहिती. क्वाड बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेदरम्यान महत्त्वाच्या खनिज क्षेत्रातील करारावर स्वाक्षरी, खाणकाम प्रक्रिया होणार सुरक्षित. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासंदर्भात चर्चा. अनैसर्गिकरित्या झालेल्या लोकसंख्यिक बदलांच्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना, गृहमंत्री अमित शहा यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारची 12 वर्ष पूर्ण, सेवा, सुशासन आणि राष्ट्रनिर्मितीच्या उद्दिष्टांसह भारताच्या राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा. मागणीनुसार डिझेलचा पुरवठा होत आहे, मात्र त्याचवेळी डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी कडक कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री. कांदा उत्पादकांना दिलासा देत सरकारने खरेदी दरात केली वाढ. कांदा प्रश्नी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी उद्या दिल्लीत बैठक घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्यात 89,000 कोटी रुपयांच्या 5 अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय, मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची अपेक्षा. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पेट्रोल डिझेल पाठोपाठ CNG देखील महागला. CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ, आजपासून ही वाढ लागू. आणि क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता आणि नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र शासनाने क्रीडा प्रशासन आणि क्रीडा न्यायाधिकरण नियम केले जाहीर. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते.